नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 8:30 वाजत आले आणि इकडं आता आम्ही चालू आहे सकाळ सकाळ आज भाजीपाला लावायला. धन, मेथी, शेपा. सकाळी पाण्याची लाईट आली त्याच्यामुळं स्वयंपाक लवकर उरकला. स्वयंपाक, चपाती आणि शेवग्याची शेंग केली भाजी. तर सगळ्यांचा नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही निघालो खाली. काल आम्ही कुर्मदासच्या यात्रेला गेलो तर इथं ह्या खालच्या तुकड्यामध्ये कांदा इसकटला आहे. सगळ्या कांद्याचं बी इसकटलं आहे, रोप. आता कांदा लावायचा म्हणल्यावर रोप टाकायलाच पाहिजे, दुसरीकडून आणून परवडत नाही. त्याच्यामुळं ह्यावेळेस घरच्या घरीच रोप टाकले एका तुकड्यामध्ये आणि त्यातलं 2 सारं ठेवले. ते भाजीपाला लावायचा. भाजीपाला भरपूर लागतो आणि सगळ्यांनी कमेंट केली एवढी भाजी का कमी असते त्यांच्यात, त्याच्यामुळं विकत आणायला परवडत नाही. त्यामुळं घरीच लावायचं ठरवलं आहे. तर 2 सारं लावायचे तर घरच्या घरी. आणि ह्यावेळेस काय उभं केलं आहे, उभं नाही आडवं सारं टाकलं ते रानाचं. कांद्याचं बी इसकटलं आहे, असं आडवं सारं टाकलं ते. पहिल्यांदाच असं आडवं सारं टाकलं ते. आणि आता हे 2 सार राहिले ते लावायचं. आता ह्याच्यामध्ये भाजीपाला लावून घ्यायचं आहे. तर चला भाजीपाला घेऊ लावून. आणि इकडं पाणी पण लावायचं आहे साऱ्यांवरती भिजवायला. काल आम्ही यात्रेला गेल्यावर ह्यांनी धन टाकून घेतलं आहे, पाणी लावायचं आता. मेथी आणि शेपू इसकटायचं आणि धन लावायचं येतं. धनाचं पण लावलं म्हणजे चांगलं येतं. आणि इकडं मेथी इसकटते. ते इसकटल्यावर चांगली येते का? आणि लगेच आता पाणी लावले. खालच्या कडक पर्सन आहे का दार? चला मी दार धरू काय? तुम्ही धरा पहिल्यांदा, मला यायचं नाही. चला आता लावून घेऊया. शेपा आणि मेथी इसकटली आणि त्याच्यावर आता काटाडे फिरवायचं चालू आहे. म्हणजे सगळं बी सगळं मातीमध्ये बुजतंय, मिसळतंय. आणि कांद्याला पण तसंच केलं. कांद्याचं बी इसकटलं आणि काटाडे फिरवले आता त्याच्यावरनं. चला आता एक सारं राहिला आता एवढा धन लावायचा. सगळं माळव लावून झालंय आता. भेंडी, गवारी शेंग, मुळ्याच्या शेंगा, मुळा, ह्या 2 साऱ्यामध्ये भरपूर काही लावले. चला आता घरी जाऊया. इकडं भिजवून घेते ते सगळं. आता आपण घरी जाऊया, घरची कामं बघू. तर आता घरची सगळी कामं झाली. 10 वाजले ते आता. आणि इकडं ऊन पडलंय चांगलं, पावसाने नेपळीत द्यायली. त्याच्यामुळं आता आम्ही इकडं भीमगुप्टाला सुरुवात केली. आज रविवार. तर इकडं मुलांना सुट्टी आहे, मुलांचा खेळ चालू आहे. काय खेळताय रे? घर होय. चला आता शेंगा उपटून घेऊ. शेंगा उपटायला जाय की एक वेळ उपटला की त्याच्या खालचं उकरायचं शेंगा, म्हणजे त्याच्या खाली राहतात निम्या अर्ध्या. त्यामुळं चांगलं खोलवर असं हे करून उकरून शेंगा काढायच्या, म्हणजे डबल ताप होत नाही आपल्याला. चला आता पुढचा हिला उठून घेऊया. वेल तुटलाय, चांगलं शेंगा येतं. चला असा उपटून ढिगारा घालू आणि परत बसून तोडूया. हॅलो त्या जवळ जरा. चला आता उपटून घेऊया शेंगा. चांगले लागले ते. बंद करू का?
मित्रांनो जेवण झाली तर शेंगा काढायला आलो तर शेंगा काढायला यायला लागली ती. एक पाट्या भरले ते आणि आता इथं कागद हातरून कागदावर पसरले ते म्हणजे माती सगळी निघून जाते उन्हाने. जसं तोडून तसं ओतून टाकतोय. दुपारच्या 2 वाजून गेले ते. आभाळ भरपूर आले आता आणि पावसाची रिमझिमझिम चालू झाली आता इकडं. आणि इकडं झाडाखाली येऊन बसलो आम्ही आंब्याच्या. चांगली चिरचिर आली. आभाळ पण शेंगा सुरू केल्या काढायला आणि पावसाची चिरचिर चालू झाली. आता वाजले त्या 6:30 आणि आपलं निम्याच्या पुढं सारं गेले ते उपटप. त्याचं हे तर लांबपर्यंत आले ते आणि आता बास केलं. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची असते. हातपाय तोंड धुवून घरात आलो. संध्याकाळच्या 7:30 वाजले ते. लाईट आली आणि इथं आता दोडक्याची भाजी चालू आहे करायला. आणि इकडं मी पीठ मळून घेतले. आता चपात्या करून घेते. चपात्या करायला आता सुरुवात केली मी. इकडं चालायचं माझ्या चपात्या करायला तिकडं. आणि इकडं आता रानातल्या आता अशा शेंगा भाज्या चालू होत्या गॅसवर. असं पहिल्यांदाच झालंय हे रानात शेंगा काढायला चालू होत्या आणि घरी पण भाजायला चालू होत्या. नाहीतर असं होतं सगळं शिजून जातो सगळ्या शेंगाचा आणि आम्हाला शेंगाच भाजणं होत नाही. त्या रानात काम करून येऊन कंटाळा येतो आणि घरी शेंगा भाजायचं ध्यानातच राहत नाही. त्यामुळं आज पहिल्या दिवसापासून सुरुवात केली भाजायला उकडायला आणि रानात शेंगा काढायला. झाला आता एक तवा भाजून शेंगाचा.